श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 6 ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग 19. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तू तुझं मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या भक्तीचं प्रेम धर. सर्व ठिकाणी माझंच स्वरूप आहे असा भाव धरून मला नित्य नमस्कार करीत जा. भगवंत सांगतात त्याप्रमाणे आपलं हे मन ईश्वर स्वरूप कसं करावयाचं, त्याचा मार्ग काय? तो मार्ग म्हणजे सोहमचा, सोहम स्मरणाचा, सोहम भजनाचा. सर्व कामं सोहम स्मरण करीत अलिप्तपणे भक्तियुक्त अंतःकरणानं करण्याचा. काया वाचा मने जो जो आपण व्यवहार करू तो व्यवहार अलिप्तपणे साक्षीत्वाने भक्तियुक्त सोहम स्मरण करीत करण्याचा मार्ग. चालता बोलता हिंडता फिरता लिहिता वाचिता खाता जेवता तसंच सर्व प्रकारचे सुखदुःखाचे प्रसंग भोगताना सोहम 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 असं स्मरण करीत ईश्वराची सत्ता भक्तियुक्त अंतःकरणानं आठवण्याचा मार्ग. ह्या एकाच मार्गानं मन हळूहळू ईश्वर स्वरूप होईल. मनाचे संकल्प विकल्प खुंटतील. प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जई अवतारे, तै तियेही सकट सरे आपैसया. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 14 मधील सोहमच्या या ओव्या सोहम साधनाभ्यासातील जे ध्येय म्हणजे सोहम सिद्धी, त्या सोहम सिद्धीची जणू काही व्याख्याच करणाऱ्या अशा आहेत. भगवंत सांगतात, खरा भक्त देवाहून भिन्न असा असूच शकत नाही. देव आणि भक्त ह्यातील द्वैत जी भक्ती काढते, दूर करते, तिलाच खरी भक्ती म्हणतात. अशी ही अभेद भक्ती, अव्यभिचारी भक्ती हीच ज्ञानाचं रहस्य आणि योगाचं सार आहे. अशा प्रकारची अभेद भक्ती विलसित झाली असं केव्हा म्हणायचं? अशा प्रकारची ही अभेद भक्ती भक्तात विलसित झाली असं त्यावेळी म्हणावयाचं की ज्यावेळी त्या भक्तात सोहम भजनानं निर्माण झालेली आणि देवाशी एकमेव तादात्म्य पावलेली अशी ती सोहम वृत्ती तैसा देवाहून नोहे कदा भिन्न, देवची होवोन राहिलो मी. अशा प्रकारची एकमेव अनुभूती त्या भक्ताला त्याची त्यालाच देऊन स्वयमेव अशी मावळून जाते. मग राहतं काय? देव भक्त यामधील ते अनादि ऐक्य, केवळ ब्रह्मत्व अशा श्रेष्ठ पदावर आरूढ झालेल्या परमभक्ताची सोहम वृत्ती कशा प्रकारची असते ह्याचं वर्णन ज्ञानेश्वरीतील या ओवीत आलं आहे. प्रतिबिंबापासून ते सूर्यबिंबापर्यंत सूर्यप्रभा जशी एकच आणि अखंडित असते, त्याप्रमाणे त्या परमभक्ताचा तो अखंडित सोहमभाव देवाच्या स्वरूपी अगदी एकरूप झालेला असतो. अशा प्रकारच्या सोहमभावानं त्या परमभक्ताची वृत्ती जेव्हा तदाकार होते, त्यावेळेस त्या भक्ताचं ते सोहम ही सहजच मावळतं. आज इतकंच.
यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.